नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून. आणि सचिन यांच्यासह ज्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा. सचिन तेंडुलकर आपल्या सोबत आहेत आणि त्यांना आता आणखीन एक मनातला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे बाबांबद्दलचा. बाबांच्या बरोबर तुमची एक वेगळी अटॅचमेंट राहिलेली आहे, ती पुढेही आयुष्यभर राहणार आहे. रमेश तेंडुलकर सर खूप मोठे साहित्यिक, कवी, काय सांगाल बाबांबद्दल? वडिलांचं जे नेचर होतं ते एकदम वेगळंच होतं की त्यांच्याकडे एवढी मोठी कॅपॅसिटी होती सगळ्या फॅमिलीचं प्रेशर ॲब्सॉर्ब करण्याची. ते कधीच रागावले नाही आमच्यावरती, घरात कोणावरती, माझ्यावरतीच नाही पण कोणावरती रागावले नाहीत. ऑलवेज सगळ्यांवरती प्रेम करत आले. इनफॅक्ट ज्यावेळेला मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि इंडियाला खेळलो, 16 वर्षाचा होतो फक्त, आणि 16 वर्षाच्या मुलाला कंट्रोल थोडं लूज करणं आणि एकदम वाटायला लागलं ओव्हरनाईट की आपण मोठे झालोत कोणतरी, ते एकदम सोपं आहे. पण त्यावेळेला तुम्हाला कोणतरी असा गायडिंग फोर्स लागतो. क्रिकेटमध्ये ऑब्व्हियसली माझी फॅमिली होतीच, भाऊ आणि बाकीचे सगळे मला गाईड करत होते, पण जनरली आयुष्यात कोणतरी गाईड करणारं मला पाहिजे होतं. आणि एक हिरो, एक फिगर असतो की ज्याच्याकडे तुम्ही नेहमी बघत असता, तशा माणसाची गरज होती आणि ते माझे बाबा होते मी म्हणेन. मला ऑलवेज त्याने सांगितलं की क्रिकेट हा तुझ्या आयुष्यातला एक चॅप्टर आहे, फक्त क्रिकेटच्या आधी आणि क्रिकेट नंतर पण आयुष्य आहे, भरपूर गोष्टी होतील, पण एक गोष्ट तुझ्याबरोबर जी पर्मनंटली राहणार आहे ते तुझं नेचर, तू कुठच्या प्रकारचा माणूस आहेस. बाबांच्याबद्दलची अटॅचमेंट आहे, आईचं खूप प्रेम आहे तुमच्यावरती, आणि सिनेमामध्ये सुद्धा आई दिसणार आहेत तुमच्या. आईंबद्दल काय सांगाल? आम्ही वानखेडे स्टेडियमवरनं मी प्रॅक्टिस झाल्यानंतर ट्रेन पकडून यायचो. एकदम कडकडून भूक लागलेली असायची आणि त्यावेळेला मी आईबरोबर किचनमध्ये बसायचो आणि आई जेवण मला द्यायची. एक दोनदा तर असं झालं की मला एवढी भूक लागायची की मी नंबर ऑफ जेवढ्या चपात्या संपवायचो. मला आई ॲक्च्युली बघून म्हणजे तू आहेस ना शुद्धीत, मला भूक लागायची तेवढी. पण त्या सगळ्या गोष्टी, त्या आठवणी माझ्याबरोबर ऑलवेज राहणार. तर जी आईची ग्रिट होती आणि कधी नेवर से डाय ॲटिट्यूड, कधीही गिवअप केले नाही, मला वाटतं ती क्वालिटी माझ्यामध्ये आईकडनं आली. आईचे माझ्या आईचे दोन्ही भाऊ, माझे मामा, दोन्ही स्पोर्ट्समन होते. एक बॉक्सर होते आणि एक वेटलिफ्टर होते. तर कुठेतरी एक स्पोर्टिंग बॅकग्राऊंडमध्ये आई पण वाढली होती, त्यामुळे माझ्याबरोबर इझिली रिलेट करू शकायची की माझे काय विचार आहेत काय. ऑब्व्हियसली दोघांनी, माझ्या आईने आणि वडिलाने दोघांनी, सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला दिली आयुष्यात वॉज फ्रीडम. मला खेळण्याचं फ्रीडम दिलं. कधी बाबाने मला असं सांगितलं नाही की मी प्रोफेसर आहे, मी कवी आहे, त्यामुळे तुलाही तेच करायला लागेल. नेवर एव्हर. मला कंप्लीट फ्रीडम दिलं होतं की तुला काय व्हायचं आहे आयुष्यात, त्याच्यात मी तुला गाईड करेन आणि सपोर्ट करेन. तर मी दोघांनाही, माझ्या आईवडिलांना दोघांनाही मोठं एकदम मनापासून थँक्यू म्हणतो. आणि हेच नाही, पण मला आठवतं ज्यावेळेला मी शाळेत क्रिकेट सुरू केलं होतं, माझी शाळा पण मी बदलली होती. बँड्राला जी न्यू इंग्लिश स्कूल होती शाळा, तिथून मी कबूतरखान्याला शारदाश्रममध्ये गेलो होतो आणि रोज 2 बसेस पकडायला लागायच्या मला सकाळी. ट्रॅव्हलिंग थोडं डिफिकल्ट असायचं, कारण कनेक्टिंग बस जर का मिस झाली तर मी शाळेत कधी उशिरा पोचायचो. त्यामुळे ट्रॅव्हलिंग थोडं कठीण होतं आणि तिकडनं परत रात्री यायचं प्रॅक्टिस संपवून. तर मी थकलो होतो, पहिलं वर्ष थकलो होतो आणि माझं क्रिकेटमध्ये जेवढं फोकस पाहिजे तेवढं होत नव्हतं. तर घरी मग असं डिसिजन झालं की मी शिवाजी पार्कला माझ्या काकांबरोबर राहीन. त्यांच्याकडे मी 4 वर्ष राहिलो आणि काकांनी मला मुलासारखं वाढवलं. तर तेही माझ्या आईवडिलांसारखेच होते आणि आहेत. ऑब्व्हियसली काकू आत्ता आहे, काका अनफॉर्च्युनेटली नाही आहेत.
आपल्यात, पण मला माहिती आहे की माझ्या वडिलांचे आणि काकांचे आशीर्वाद ऑलवेज माझ्याबरोबर असतील. सर आपल्याकडे आलेले आहेत, गप्पा तर चालूच राहतील, पण काय ज्या गावात आलेले आहेत त्याची ओळख तर त्यांना करून देऊयात ना. सर हे थुकरटवाडी नावाचं गाव आहे आणि खूप गंमत जम्मत चालतं इथं. खूप माणसं राहतात. आता सगळ्यांना भेटण्याची इच्छा आहे. मी सांगितलं कोणी यायचं नाही बाबांनो, तरी एक बाई आहेत ज्यांना तुम्हाला भेटायचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सचिन बाबा यांच्याबद्दल मला जास्त माहिती आहे, तर त्यांना आपण बोलावूयात. या शांताबाई या. शांताबाई छान, तुम्ही पॅड वगैरे व्यवस्थित बांधून आलेलात, फक्त शूज असतात खाली, तुम्ही तुमची चप्पल घालून आलात. काही हरकत नाही. नमस्कार. नमस्कार. बरं तुम्ही म्हणाला होतात की सचिन बाबा आले की आम्हाला बोलवा, तर त्यानुसार मी तुमची इच्छा पूर्ण केली आहे. द्या इकडे. ह्याला काय म्हणतात माहिती आहे ना? हे क्रिकेटचे नेसेसरी आहेत. काय आहे? क्रिकेटचे नेसेसरी ॲक्सेसरीज. अरे पण नेसेसरीच आहेत ना ते. ते बरोबर आहे. नेसेसरी आहे काय? शांताबाईंना काय बोलू शकत नाही. बरं शांताबाई तुम्ही आलेला आहात, तर आम्ही तो विश्वास ठेवला की सचिन बाबांना तुम्ही ओळखता, तर ते प्रूव्ह करा. कसं काय ओळखता? अरे ओळखते म्हणजे मी हाय सच्चू. सचिन हे असं बाबा मी सचिन लाडानं सच्चू म्हणते. कसं त्याच्या काय? लहानपणापासून हो मी सांभाळलंय त्याला. तुम्ही सांभाळलंय? मग त्याचे सगळे लहानपणीचे गुण माहिती आहेत मला. हो. हा मग तुम्हाला सांगतो 12th मॅन असतो बघा क्रिकेट, 12th Twelfth man. त्याची सवय आहे त्यांना. अच्छा. म्हणजे हा दूध प्यायचा नाही. लहानपणी लहानपणी दूध नाही प्यायचा. मग? आई सारखी ओरडायची सचिन दूध पी नाही प्यायचा. मग वहिनी मला सांगायची. मग जिथं क्रिकेट असेल तिथं मी ग्राउंडवर 12th मॅन सारखी जायची. अच्छा. आणि ड्रिंक ब्रेक झाला की मी सचिन ही घे दूध पी मग प्यायचं असं. अच्छा ड्रीम ब्रेक मध्ये वा वा आणि गाण्याची फार आवड आहे त्यांना. वा वा. ते म्युझिक सिस्टम पण आहे. म्युझिक सिस्टम घेतली घरात हा त्यांनी? मग हो? ते ऐकतो, लय गाणी ऐकतो. मग ते ऐकता सिस्टमच्या बाजूला गाडी टाकून झोपतो. हा हे मी पण ऐकले. लहानपणी एक म्युझिक सिस्टीम होती त्यांच्या घरात आणि त्यांना ती इतकी सवय होती गाणी ऐकायची की ते म्युझिक सिस्टीम शेजारीच झोपायचे असं मी हा, ऐकलं. हा. म्हणजे इतकी आवड होती त्यांना म्हणून नाही झोपायचे. नाही मग आवड नाही. मग ती सिस्टम चोरीला जाऊ नये म्हणून बाजूला झोपायची. अच्छा अच्छा. हा फक्त एकच त्रास होता, हा केस कुरळे ना. हो, हो. एवढी लांब होती, लहान होता तवा. एवढे होते. हो आम्ही पाहिला तर फोटो. वहिनी मला म्हणायची काय करायचं या केसाचा प्रश्न पडायचा. मग मग मला म्हणायची शांत इकडे काय तरी कर. मग बुचडा बांधून याला मी प्रॅक्टिसला न्यायची. हे तुम्ही तुमच्यावर खपवू नका, हे त्यांच्या आई करायचे असं आम्ही ऐकलेलं. हे बरोबर आहे का सर? तुम्हाला विचार. माझे केस लहानपणी मोठे होते एकदम. हा लहान. ज्यावेळेला सिरियस क्रिकेट खेळायला सुरुवात केली हा त्यावेळेला केस मोठे नव्हते. हे तुम्ही 5 लहानपणी वर्षापर्यंत होते फक्त मोठे. तेव्हाच बोलती की आता समजून घ्या ना. अरे तेव्हा ते सांगताय तुम्ही. बरं. तेव्हा जायचं. मग तिथं ते आचरेकर सर असायचे ना. हो सर हा. गुरु सरांचे. हा ते शिकवायचे ना क्रिकेट. हो. तर हे आउटच व्हायचे नाही. हो टिकून राहायचं. दिवसभर टिकून राहायचे नॉट आउट. का? मग सर खुश होऊन यांना कॉईन द्यायची, हा बक्षीस एक coin बक्षीस द्यायची. हा. मी म्हणलं ही आयडिया मस्त आहे. हा मी सरांकडे मी पण गेली. सर मी पण नॉट आउट झाली तर द्याल कॉईन? हा. ते म्हणले देईन तुला, पण आउट झाली तर तू कॉईन द्यायचा. मग कसलं काय कर्जबाजारी झाली. 5 मिनिटं पण टिकली नाही पिचवर. अच्छा. पण नंतर ठरवलं मी एकदा तर 2 तास टिकून उभी होती पिचवर. हा. मग कसं काय? ते शूजला मी फेविचिक लावलं होतं ना. कसली हालती. हा पण एक बरं आहे बरं का. काय? बाबाचं एक बरं आहे. काय बरं आहे? सकाळची एकदम मॉर्निंगची फ्लाईट असेल ना एकदम, हा ना. तर मला काही त्रास द्यायचा नाही. कोणालाच स्वतः उठायचा, चहा बनवायचा, पियाचा आणि मग जायचं. अरे वा चांगली गोष्ट. म्हणजे इतकं प्रेम तुमच्यावर. नाही मला कुठं चहा बनवता येतो. अच्छा असं आहे. पण हे ऐकलं आम्ही सरांबद्दल. ही सगळी जे माहिती सांगतात ही रिसर्च करूनच आलेली आहे की एवढी मोठी व्यक्ती पण सकाळी जरी कुठे जायचं असेल आवरून तर नॉर्मली पुरुषांचा असं रुमाल कुठे ठेवलाय, पाकीट कुठे ठेवलंय माझं, तसं सरांचं नसतं. ते स्वतः चहा बनवून घेतात आणि जातात. हे खरं आहे का सर? मी
हो, मी सकाळी स्वतः चहा बनवायचो. इनफॅक्ट ज्यावेळेला हॉटेलमध्ये इतके वर्ष काढली मी स्वतः इस्त्री पण करायला शिकलो होतो कपडे. कारण नॉट की हॉटेलमध्ये लॉन्ड्री नव्हती पण क्रिकेटचं जे मॅचचं प्रेपरेशन सुरू व्हायचं ते मी एका त्या झोनमध्ये जायचो की ना मला समोर कपडे दिसायचे, मी इस्त्री करतो आहे. हळूहळू माझं मॅचचं प्रेपरेशन तिकडनं सुरू व्हायचं आणि मग जेवण करायचं नाही, स्वतः मी ऑर्डर करायचो रूम सर्व्हिसकडनं. पण ओव्हरऑल जर काय बघायला गेलं तर मे बी माझ्या आयुष्यातले 24 वर्षात मे बी 20-22 वर्ष तरी माझ्या रूममध्ये स्वतः चहा करायचो. मला ती तशी तयारी करायला आवडायची. मला लहानपणापासून सवय होती. मला भावाने शिकवलं होतं की मला आदल्या रात्री मॅचच्या बॅग पॅक करणं स्वतः. ओके. आणि तिकडनं माझी मेंटली प्रेपरेशन सुरू व्हायचं मॅचसाठी खेळायला. कारण असं नव्हतं की ना 9:30ला मॅच सुरू होणार आहे, सडनली तुम्ही 9:25ला म्हणता की आता आम्ही मॅचबद्दल विचार करायला लागणार आहे. बाय देन इट्स टू लेट. त्यामुळे आधीपासून सुरू करायचो. वा वा, खरं निघाली माहिती तुम्ही सांगितली. आणि काय माहिती त्यांच्याबद्दल, सरांबद्दल? आणि ते हे होतं बघा शेनवॉनचं, माहिती की तुम्हाला? हो, आता हे आम्ही ऐकून आहोत बाबा की शेनवॉन सरांच्या तर स्वप्नात पण यायचं असं त्यांनी सांगितलं होतं. खोटे ते. हा, खोटे ते. म्हणजे काय करायची, मी ना मुखवटा लावायची सचिनचा. हा, आणि शेनवॉनला घाबरवायची. झोपलेला असताना उठवायची, कुठे बाबा भा. एकदा तर काय केलं, झोपलेला होता, कानात बोलली मी, सचिन सचिन हा, सचिन सचिन हा. असं त्याला वाटायचं स्वप्नात येतो आपले सचिन. हे तुमचा प्लॅन आहे, आम्हाला आत्ता कळलं, आम्हाला माहितीच नाही बाबा. आणि तुम्हाला माहिती का ते 2020चं आहे ना कन्सेप्ट माझी. हे आता अति व्हायला आता लागलं, खोटं वाटत. हे जरा आता अतिच व्हायला लागलंय. ते कुणासमोर बोलताय? अरे खरंच सांगते. तुमची कशी कॉन्सेप्ट, तुम्हाला कोण विचारणार आहे? हो, म्हणजे मी बाबा बरोबर होती तिथं. हो, आतमध्ये मीटिंग चालू होती, बाबा खेळत होते, मी गेलो बोर्ड ऑफ डायरेक्टर अशी बसली होती सगळी, तर मी तिथंच होती. हा, मग? त्यांचं चाललं होतं 2020 ठेवायची. मी म्हटलं कशाला 1990 ठेवा ना. खूप मोठे होतात 99 मध्ये, खूप ते झाले बोलले वर. लय होईल 1990 म्हणजे लय होईल बाबा, असं बोलले. बोला ठीक आहे मग 30 तरी. ते बोलले नाही होईल. आणि मग म्हटलं किक कशी लागेल, का? म्हणजे क्रिकेट बघायला वेळ पाहिजे ना माणसाला. बघायला हे पाहिजे, हा. बघण्याची एक ती वेगळी. मग म्हटलं तुमचं नाही माझं नाही 2020 फिक्स बस. अच्छा, म्हणून असं- 2020 हा, आलं. असं झालं 2020चं. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे ऍक्शन करतात बघा 4, 6, हो हो, हे कुठून आलं? आता एक तर बाहेर गेल्यावरती ते आपल्या दोघांना मारतील, नाही तर त्यांचे फॅन आपल्याला मारतील. ठेवलं इथं आहे तर काय धोका नाही. म्हणजे कसं आलं, कसं आता आलं? सांगतो, फोर. हंपायर असतात, हंपायर. एकदा घरी आले हा तेव्हा मी लादी पुसत होती, हा, ती स्टाईल त्यांना आवडली. फोर. हा, ते चोरलं, ते म्हणले हे बसते ही स्टाईल. मग त्यांनी 4ची ऍक्शन सुरू केली अशी. ओके. मग म्हणले 6चं कसं आलं? 6चं काय झालं, मी म्हणले बाबा मी आणि मी काय सांगणार, तर कपडं वाळत घालते, तर मी असं केलं. हे पण आवडलं 6, ते तिथं चोरलं. अच्छा, आणि फ्री हिट असतं ते? हां, ते एकदा किती आले ना पाहुणे, बसलं बसा म्हटलं, तर पंखा लावती, तर तेवढ्यात काय आलं, पंखा बंद. मग फणी घेतली ना, असं फिरवला, चालू झाला. तर ते फ्री हिट फ्री ती ॲक्शन. बरं, तुम्ही आता काही बोलताय, मी तुमचं क्रिकेटचं नॉलेजच चेक करतो. उगाच आपलं काही खपवताय, आम्ही ऐकून घेतो. मी काही प्रश्न विचारतो, त्याची पटापट उत्तर द्यायची. बघूया तुम्हाला येते का. नो बॉल आहे समजा, नो बॉल. नो बॉलवर 6 मारल्यावर किती रन मिळतात? 54. 54? हा, मग कसा 9 बॉल आणि 6 बघा ना, 954. 954. नो बॉल म्हटलं मी, नो बॉल. नो बॉल मग कसला रन्सच नाही, बॉलच नाही तर रन्स काही विचारतात. बरं, ठीक आहे. क्रिकेटमध्ये किती स्टंप असतात सांगा? 3 आणि 1 वीट, 4. काय 3 स्टंप आणि 1 ईट. हे कुठलं? हे आमच्या गल्लीत आम्ही असेच खेळतो. हॅट्रिक म्हणजे काय?
हॅट्रिक म्हणजे आपण म्हणतो ना शेड्यूलला हॅट्रिक आहे यार. त्यातून माणसाला कधी हॅट्रिक पण येतो कधी कधी. मला काही कळत नाही. बरं, चांगला प्रश्न आहे आता. सरांची स्पेशालिटी होती त्या गोष्टीवर. बाउन्सर म्हणजे काय? ते आरच्या पारशा वापरतात ते, त्यांच्याबरोबर असतात ते बाउन्सर. ते प्रोटेक्शनसाठी वापरतात बाउन्सर. ते वेगळे बाउन्सर. बाउन्सर म्हणजे असा टप्पा उसळतो त्याला बाउन्सर म्हणतात. बरं साधे, ही साईन म्हणजे काय सांगा? हे करतात ना अंपायर. हां हां. हे म्हणजे काय? हे म्हणजे संध्याकाळी खिडकीत ये. हे कसलं संध्याकाळी खिडकीत भेट? हे कोण कोणाला म्हणालं होतं? तुम्ही नको ते विचारू नका ना मला. बरं, LBW म्हणजे काय? गाडी आहे गाडी. सरांकडे पण आहे ब्लू कलरची LBW. मी पण आता घेणार आहे LBW. तुम्ही LBW घेणार? गॉगल लावणार, परफ्यूम मारणार, झमकन जाणार. कुठे जाणार? भांडी घासायला. बाईंची स्वप्न तिकडे कुठे? LBW मध्ये बसून पण तिकडेच जाणार. थँक्यू शांताबाई, तुम्ही आलात. हे तुमचे नेसेसरीज घेऊन जा. बघा काय शांताबाईंसाठी झालं पाहिजे. तर आज सचिनजी एकटे आलेले नाही आहेत आणि आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आज. आणि मला वाटतं हे पहिल्यांदा घडत असावं की सचिन तेंडुलकर यांची जवळजवळ संपूर्ण फॅमिली इथे बसलेली आहे. त्यांचे मित्रही इथे आलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मी येणार आहे त्यांचे बंधू नितीन तेंडुलकर यांच्याकडे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. नितीन सर, मनापासून स्वागत. वडील सन्माननीय रमेश तेंडुलकर फार मोठे साहित्यिक कवी. त्यांच्यानंतर हा वारसा पुढे चालू ठेवला तुम्ही. आणि एक नवीन पुस्तकसुद्धा आता तुम्ही लिहिता आहात. तुम्ही कविता लिहिता. काय सांगाल या सगळ्या प्रवासाबद्दल, सचिनबद्दल आणि या पुस्तकाबद्दल? मी आत्तापर्यंत 3-4 कवितांची पुस्तकं जी लिहिली त्याला थँक्यू, त्याला काही याला पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो डॉक्टर, की सर्वात सुंदर कविता या हिरवळीवर सचिनने लिहिलेली आहे. आणि ती कागदावर न लिहिता त्यांनी खेळपट्टीवर लिहिलेली आहे. त्यामुळे मला ती कविता सर्वात जास्ती आवडते. क्या बात आहे, क्या बात. माझे दोघंही भाऊ क्रिकेटमध्ये शिरले. हो, मग नकळत जबाबदारी माझ्यावरच आली, मलाच करायला पाहिजे. असो, तर त्याच्यामुळे मी 3-4 कवितांचे संग्रह. आता माझा एक नवीन, मी मध्ये एअर इंडियामध्ये फ्लाईंग करत होतो. हो. आणि मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे की मी एक फ्लाईट पर्सर म्हणून एअर इंडियामध्ये काम करीत होतो. त्या जॉबमुळे जे विश्व दिसलं, त्या जगाचा प्रवास, त्याबरोबरच माझा जमिनीवरचा प्रवास चालू होता. त्यामुळे मी त्या जगण्याचा प्रवास जो आहे त्याचंही वर्णन त्याच्यामध्ये आहे. वा, हे ते पुस्तक आहे. वा. ते आता लवकरच प्रसिद्ध होईल. प्रवास महाराजासोबतचा. महाराजा म्हणजे आपली एअर इंडिया. बरोबर. धन्यवाद व्हेरी मच. थँक्यू, आपण आलात. यानंतर मी येणार आहे सचिन तेंडुलकर यांचे मोठे बंधू अजित तेंडुलकर यांच्याकडे. जोरदार टाळ्या अजित सरांसाठी झाला पाहिजे. त्यांनाही क्रिकेटची प्रचंड आवड. आणि सचिनजी नेहमी हे सांगत असतात की अजित तेंडुलकर यांचा त्यांच्या संपूर्ण क्रिकेट करिअरमध्ये किती मोठा आणि सिंहाचा वाटा आहे. अजित सर, मला हेच विचारायचं आहे की तुम्ही भावामधलं हे क्रिकेटचं जे वेड होतं ते कसं हेरलं? खरं सांगायचं तर साहित्य सहवासमध्ये एक छोटंसं प्लेग्राऊंड आहे, खेळाचं मैदान. असं झालं की मी जेव्हा जेव्हा बघत गेलो, सहज खेळताना नजर टाकली, तर खेळात वेगळे पण जाणवलं मला एकदम त्याच्या. तर तो थोडा क्रिकेटचं जे आपण कोचिंग मॅन्युअल म्हणतो त्याच्या बाहेरचा गेम होता त्याचा. आणि ते मला सगळ्यात महत्त्वाचं वाटलं की त्याचं स्वतःचं काहीतरी होतं. म्हणजे आपण टी व्हीवर बघतो की फ्रंट फूट डिफेन्स असा केला पाहिजे, बॅकफूट डिफेन्स असा केला पाहिजे, असं काही नव्हतं. त्याचं स्वतःचं होतं. तर मला वाटलं की हे त्यांनी थोड्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर दाखवलं पाहिजे. आणि त्याच्या खेळात काहीतरी एक वेगळेपण असल्यामुळेच मी घेऊन गेलो, नाही की मला केवळ क्रिकेटची आवड होती म्हणून.
किती मोठी गोष्ट आहे, पण मोठ्या बंधूंचं हे मार्गदर्शन तुम्हाला इतके दिवस मिळालं तेव्हापासून आजही मिळतंय. काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? ऑलमोस्ट एव्हरी डे डिस्कशन व्हायचं. कधी कधी मागच्या मॅचेसचं व्हायचं डिस्कशन की मी कसा आऊट झालो आणि काय कुठे सुधारू शकतो. तर कधी कधी पुढच्या मॅचचं व्हायचं डिस्कशन की ना कुठे मी लक्ष ठेवायला हवं, बॉलर्स काय प्लॅन करतायत, फिल्डिंग काय असू शकते. हा एक गायडन्स. जरी मी बाहेर एकटा जाऊन रन करत होतो, पण मी रेप्रेझेंट करत होतो अनेक लोकांसाठी. मी नेहमी म्हणतो की माझ्या 3 टीम्स होत्या. एक टीम होती जी ड्रेसिंग रूममध्ये बसायची, एक टीम घरी होती आणि तिसरी टीम $1 billion+ लोक. आय थिंक मी तिघांनाही रेप्रेझेंट करत होतो. सचिनजींच्या भगिनी सविताजींसाठी जोरदार का? सविताजी, तुम्हाला विचारायचं, मी असं ऐकलं की सचिन तेंडुलकर यांना जी पहिली बॅट दिली ती तुम्ही दिली होती. मी काश्मीर टूरला गेले होते. हां. त्यावेळेला सचिनसाठी फरचा एक स्वेटर घेतलाच होता, पण तरी असं वाटलं की ह्यानी त्याचं कितपत समाधान होईल. काहीतरी एक वेगळी वस्तू मला त्याच्यासाठी घ्यायची होती आणि तो अतिशय खेळकर खोडकर होता. त्यामुळे असं वाटेल की त्याला जे आवडेल ते घ्यावं आपण. आणि योगायोगाने आम्हाला बॅट तयार करणाऱ्या फॅक्टरीला भेट द्यायचं हे आलं आणि मला हवं होतं ते मला सापडलं. त्याच्यासाठी एक छानसं क्रिकेटची बॅट मी घेतली आणि अर्थातच घरी आल्यावर त्याला एवढा आनंद झाला ती बॅट बघितल्यावर. आणि त्यांनी त्याच्या हातातली टेनिस रॅकेट खाली ठेवली आणि क्रिकेट बॅट घेऊन तो खाली उतरला. आणि पुढचं सगळं तुमच्या समोर आहे आता. बहीण भावाचं नातं सगळ्यात गोड नातं असतं जगातलं. आणि रक्षाबंधन, भाऊबीज हे तर आपल्या जवळचे सण आहेत. तुमच्या लक्षात राहिलेली एखादी भाऊबीज किंवा रक्षाबंधन? भाऊबीजेच्या दिवशी 1 डे होती आणि योगायोगाने माझा तो वाढदिवसही होता. अशी डबल भेट मला सचिनकडनं त्यावेळेला सेंचुरीची मिळालेली आहे. सर, तुमचे हजारो फॅन्स आहेत, तुम्हाला खूप मेसेज पाठवत असतील. आजकाल तर जमाना मेसेजिंगचाच आहे, पण आमच्या गावामध्ये एक प्रथा जुनी अजून पण आम्ही जपून ठेवलेली आहे. ती म्हणजे या गावामध्ये सर एक पोस्टमन काका येतात आणि पोस्टमन काका एक पत्र घेऊन येतात. आजसुद्धा ते एक पत्र घेऊन आलेले आहेत एका महिलेचं, एका गृहिणीचं. बघूयात गृहिणीला सचिन तेंडुलकर यांना काय सांगायचं. या काका. बसा काका, कसे आहात? मस्त मस्त, छान बेटा. सर, हे एक पत्र आलंय, मी वाचून दाखवतो सर तुम्हाला. प्रिय सचिन, खरं तर मी एक लग्न ठरलंय म्हणून आईच्या हातून स्वयंपाक शिकणारी मुलगी. जेव्हा तू क्रिकेट खेळायला लागलास तेव्हा लग्न ठरलं. माझं लग्न झालं त्या दिवशी मी एवढ्या कष्टाने केलेल्या माझ्या मेकअपपेक्षा मांडवात तुझीच चर्चा जास्त होती. पाकिस्तानचा अब्दुल कादीर तुला म्हणाला की नव्या बॉलरला काय मारतोस, मला मारून दाखव. आणि अब्दुल कादीरच्या पुढच्या ओव्हरमध्ये तू 4 6 आणि 1 4 मारला होतास. शपथ सांगते, माझ्या लग्नात एवढ्या हौसेने केलेले गुलाबजाम त्या दिवशी फिके पडले. लोक तुझ्या खेळाचं जास्त कौतुक करत होते. खूप राग आला होता मला त्या दिवशी तुझा. पहिल्या रात्री अगदी लाजून बसले होते. नवरा आला. खूप वेळ मी मान वर केलीच नाही. नवरा म्हणाला, तेंडुलकरने धुतल्यावर अब्दुल कादीरने सुद्धा एवढा वेळ मान खाली घातली नव्हती. पुढे पुढे नवरा सारखं सारखं तुझ्याविषयीच बोलू लागला. तुला वयाचे 18 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच कशी कार मिळाली, दाढी मिशा फुटल्या नसल्या तरी ब्लेडच्या जाहिराती कशा मिळाल्या. खरं खोटं माहीत नाही, मला कळण्याचा तो भाग नव्हता. मला फक्त तुझ्याविषयी राग होता. शेजारी मी एवढी नटून थटून बसलेली असायचे आणि नवरा टी व्हीकडे बघत असायचा.
त्याच्यासाठी क्रिकेट म्हणजे फक्त सचिन तेंडुलकर विरुद्ध बाकीचे देश. मी एवढी मन लावून स्वयंपाकघरात रोज नवीन पदार्थ करायचे आणि नवरा ताटाकडे न बघता टी व्ही बघत तुझ्या फटकेबाजीचं कौतुक करायचा. मी लग्नात कोणती साडी नेसले होते हे आता नवऱ्याला आठवतसुद्धा नाही, पण तू पहिला सामना सुनील गावस्करने दिलेले पॅड घालून खेळलास हे त्याला चांगलं माहिती आहे. माझा नवरा महापालिकेत आहे, पण तो ऑफिसला जाताना तू मैदानावर आभाळाकडे बघत जातोस ना, तसाच जातो. खरं तर सांगते सचिन, मला क्रिकेटमधलं काही कळत नव्हतं. अगदी नाईलाज होता म्हणून मी क्रिकेट बघायचे, नवरा बघतो म्हणून. आधी नवरा वेडा वाटायचा मला, पण हळूहळू मलाच वेड लागलं क्रिकेटचं. सासू सासऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता करता नाकीनऊ येतात आमच्या. तुला तर खेळताना 100 कोटी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं होतं. मला आठवतं तू खेळत असलास की रस्त्यावर ट्रॅफिक नसायचं. या वेळात पटकन जाऊन काहीतरी काम करून यावं असं वाटायचं. पण तू खेळत असताना घराबाहेर कोण पडणार, सगळे घरीच. तू रस्तेच काय, काळजाचे ठोके पण थांबवायचास. तू खेळत असताना माझा नवरा एकदा घरातल्या नव्या कोऱ्या सोफ्यावर बसला होता आणि नेमका तू आऊट झालास. माझा नवरा त्यानंतर तू खेळत असताना त्या सोफ्यावर कधीच बसला नाही. माझे सासरे सासू आजारी होती म्हणून पहिल्यांदा चहा करत होते उत्साहात, आणि तुझं पहिलं शतक तू पूर्ण केलंस. त्या दिवशीपासून तू खेळायला आलास की माझे सासरे न चुकता स्वतः चहा करतात. तू भल्या भल्या लोकांना फार बदलून टाकलंस. मॅथ्यू हेडन तुझं कौतुक करताना असं म्हणाला होता की मी देव पाहिलाय. तो भारताच्या 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करतो. बऱ्याचदा तू आम्हाला आमच्यातला वाटतोस. कुठलीही चांगली गोष्ट घडली की तुला वडिलांची आठवण होते. तू आकाशाकडे बघतोस. तुझी आई तुझ्यासाठी प्रार्थना करते आणि मराठी माणूस आश्चर्याने आईला म्हणतो, तुझ्यासारखंच. सचिन, तू निवृत्त झालास तो दिवस ठळकपणे आठवतो. तुझी 22 यार्डातली 24 वर्ष ही घोडदौड त्या दिवशी थांबणार होती. भारताचे 2 खेळाडू बॅटिंग करत होते, पण पहिल्यांदा हा देश आपलेच खेळाडू आऊट व्हायची वाट बघत होता. कारण त्यांना आपल्या सचिनला खेळताना बघायचं होतं. तू आलास, खेळलास. अचानक तुझा झेल गेला. वेस्ट इंडिजच्या सामीने तो पकडला, पण त्याला आनंद काय होणार. तो बिचारा रडायला लागला तू आऊट झालास म्हणून. शत्रूलाही कौतुक असणारा खेळाडू आहेस तू. आफ्रिकेच्या हॅन्सी क्रोनीने सांगितलंय, त्याला गॅरी कर्स्टनला बऱ्याचदा आठवण करून द्यावी लागायची की तू कव्हरमध्ये फिल्डिंगसाठी उभा आहेस, सचिनचं कौतुक करायला नाही. माझ्या नवऱ्याला मी काय म्हणाले ते लक्षात नसतं, पण तुझ्याबद्दल कुणी काय म्हटलंय ते सगळं पाठ असतं. इथून पुढे कधीतरी असं घडेल की तुझा एखादा रेकॉर्ड मोडला जाईल. पत्रकार तुला विचारतील, सर तुमचा रेकॉर्ड मोडला कसं वाटतंय? आणि तुझ्या चेहऱ्यावर प्रश्न असेल की नेमका कोणता रेकॉर्ड? 100 शतकं करणाऱ्या माणसाने काय काय लक्षात ठेवायचं? पण माझ्या एक गोष्ट मात्र आयुष्यभर लक्षात राहिली सचिन. निवृत्त झाल्यावर
भाषण करताना तू म्हणाला होतास, बायकोसोबतची पार्टनरशिप तुझी सगळ्यात बेस्ट पार्टनरशिप आहे म्हणून. त्या दिवशी आधीच माझे डोळे पाणावले होते, पण ते ऐकलं आणि रडायलाच लागले मी. माझाच काय, जगातल्या प्रत्येक बायकोचा चुकून तुझ्यावर कधी राग धरला असेल, तो आनंदाश्रुत वाहून गेला. माझा नवरा गल्लीत अंडरआर्म खेळतो, सेम तुझी नक्कल करतो. तुझ्यासारख्या धावा काढणं त्याला जमत नाही, बाकी सगळं जमतं. पण धावा काढणं नाही जमलं तरी बायकोचं असं तुझ्यासारखं मन मोकळं कौतुक करायला त्याला जमो, एवढीच अपेक्षा आहे. असं म्हणतात की जगात 2 प्रकारचे बॅट्समन आहेत. एक प्रकार म्हणजे तेंडुलकर आणि दुसरा बाकीचे सगळे. सचिन, तू ज्या माणसांचा देवावर विश्वास नाही त्या माणसांनाही हात जोडायला लावलेस. देव आहे असं म्हणायला लावलंस. तू आमच्यासाठी देव आहेस. मेल्यावर आम्हाला खरा देव कसा असतो ते दिसलेही कदाचित, पण जिवंतपणे आम्ही तुझ्याकडेच देव म्हणून बघतो. आणि आम्हाला सगळ्यात प्रिय एकच मंत्र आहे, हाच मंत्र. हाच मंत्र आम्हाला आजही जिंकायचं बळ देतो. वा. कारण या मंत्राचा चमत्कार आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितला आहे. तू निवृत्त झालास आणि नवऱ्याने क्रिकेट बघणं सोडून दिलं. मीच आता कम्प्युटरवर जुनी मॅच लावते. पुन्हा एकदा घरात तोच उत्साह येतो. खरं सांगते, जुने सामने बघताना तू आऊट होऊ नये एवढंच वाटत राहतं. आपोआप हात जोडले जातात. राष्ट्रगीत जसं कितीदाही ऐकलं तरी आपण ज्या जोशात उभे राहतो, तसं तुझा खेळ बघताना नेहमीच एक उत्साह असतो. सचिन, आय लव्ह यू. वा वा वा. वहिनींच्या मनातली एक भावना त्यांनी व्यक्त केली आणि खरंच असं घरामध्ये घडत असेल बऱ्याचशा. सर, या पत्राला काय छोटंसं उत्तर? मला ॲक्च्युली सर्वप्रथम तर माझ्या वडिलांची आठवण येते. ज्यावेळेला पोस्टमनकडे मी बघतो, करेक्ट, साहित्य सहवासमध्ये आम्ही 4थ्या मजल्यावर राहत असो. आणि त्यावेळेला ज्या वेळेला पोस्टमन आमच्याकडे पत्र डिलिव्हर करायला यायचे, त्यावेळेला नेहमी माझे वडील त्यांना हॉलमध्ये बसवायचे असेच आणि त्यांना चहा किंवा पाणी ऑफर करायचे. आणि ते मला समजवायचे की ना, ह्या उन्हात पोस्टमन सगळीकडे जातात, आपलं फक्त एकच पत्र आहे, ते अनेक अशी पत्र डिलिव्हर करतात वेगवेगळ्या घरी जाऊन. आणि एक नुसता थंड पाण्याचा ग्लास ऑफर केला तर काही त्याच्यात आपलं कमीपणा नाही आहे. आणि मला ते माझे लगेच डोक्यात आलं. मी इकडे बघितलं आणि तुम्ही पत्र वाचलं ते तर इमोशनल एकदम. मी स्पीचलेस आहे. मी काही बोलत नाही. मी जस्ट नमस्कार करतो आणि सगळ्यांना थँक्यू म्हणतो. पत्राचं लेखन केलं होतं अरविंद जगताप, आमचे लेखक, त्यांच्यासाठी जोरदार आहे. थँक्यू काका, आपण आलात, परत या. आम्ही वाढलो. सचिन तेंडुलकर यांचं कुटुंब घरातलं एक आहे, बाहेरचं एक आहे. तर असे काही मित्रसुद्धा आलेले आहेत, त्यांच्याशीसुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. अतुल रानडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. प्रकृतीने एक इम्पॉर्टंट किस्सा असा येतो की आम्ही शिवाजी पार्कला नेट संपवून जेव्हा सचिन बँड्राच्या घरी जायचा शनिवारचा, तेव्हा 91 लिमिटेड माझ्या सांताक्रूजला येणारी बस होती. ती खूप नीच बस होती, कारण ती 1 तासाने यायची. आणि त्याची बस होती 87 लिमिटेड आणि 315. आणि ती बस 91 लिमिटेड आली की हा माझा किट बॅग धरून ठेवायचा आणि कंडक्टरने डबल बेल मारली की निघाली बस.
आणि मला अरे येईल रे तुझी आत्ता दुसरी बस. मी त्याची रनिंग बिटवीन द विकेट्स इम्प्रूव्ह करतो. आणि त्याची बस आली 87 लिमिटेड की मला समोर ठेवायचा जेणेकरून मला कुठेही हलता येईना आणि बसमध्ये ढकलायचा. म्हणजे मी बँड्रा डेपोला उतरून दुसरी बस पकडून मग घरी जायचं. आणि हे आमचे परममित्र उतरून शांतपणे 10व्या मिनिटात घरी. जसं सचिन आपलं 2011 वर्ल्ड कपचा सूत्रधार होता, वन ऑफ द मेन थिंक टँक विथ गॅरी कर्स्टन, सगळे आपले बाकीचे इंडियाचे प्लेयर्स, तसंच आमच्या शाळेच्या शारदाश्रम क्रिकेट टीमचा सुद्धा तो सूत्रधार होता, आमचा कॅप्टन होता. आणि जेव्हा आम्ही नेहमी टॉस जिंकलो तरी किती ओली विकेट असली तरी आम्ही पहिली बॅटिंग करायचो. सचिन हमखास 100-150 मिनिमम, जास्तच चांगली त्याची हात असेल बॅट तर 200-300 सुद्धा. पण जेव्हा कधी दुसरी टीम यायची बॅटिंगला तेव्हा आम्ही त्यांच्या समजा दुसऱ्या दिवशी 2 दिवसाची मॅच असायची आणि जर का 2 दिवसात मॅच संपली नाही तर ती तिसऱ्या दिवशी जायची. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तिसऱ्या दिवशीचे आम्हाला ₹5 मॅच फी मिळायची. तर सचिन असा प्लॅन करायचा की आम्ही त्यांचे सगळे गडी बाद नाही करायचो दुसऱ्या दिवशी. 2 गडी तरी ठेवायचे त्यांचे, जेणेकरून शाळेला सुट्टी मिळेल 1 दिवस एक्स्ट्रा. आणि ते ₹5 एक्स्ट्रा मिळून मग आम्ही सगळे पिक्चरला जायचो. आम्ही सगळे पिक्चरसुद्धा बघायचो आणि ती एक एक्स्ट्रा दिवस शाळेला सुट्टीसुद्धा मिळायची. सो थँक्यू फॉर ऑल दॅट. क्या बात. जगदीश हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार का. मी सचिन बरोबर प्रॅक्टिस सेशन अटेंड केलेत. त्याचे मी नशीबवान आहे की मला ते त्याच्यावर करायला मिळाले. फोकस असायचं त्याचं, प्रॅक्टिसचं पण प्रिपरेशन आदल्या दिवशी असायचं. जसं मॅचचं असतं तसं प्रॅक्टिसचं पण असतं. श्रीलंका टूरच्या आधी त्याने ठरवलं की उद्या आपण इंडोरला प्रॅक्टिस करू म्हणून. आम्ही गेलो तर सचिन येणार म्हणून त्यांनी AC वगैरे सगळं लावून ठेवला इंडोरचा. टेम्परेचर 24 होतं. सचिन आला, त्याने सगळे AC बंद करायला लावले, खिडक्या उघडले, दरवाजे उघडले, पूर्ण थंड वातावरण बाहेर काढलं आणि ह्युमिड केलं. आज 40 टेम्परेचर केलं कारण त्याला तिकडे 40मध्ये जाऊन खेळायचं होतं. तर असं त्याची फोकस प्रॅक्टिस असायची. जगदीशबद्दल बोलायचं आणि अतुलबद्दल बोलायचं तर ते ॲक्च्युली इतके वर्ष त्यांचं काम सोडून माझ्यासाठी प्रॅक्टिसला यायचे. तर आणि ऑलवेज बॅकग्राऊंडमध्ये राहिलेले आहेत. तर मी हेच अपेक्षा करतो की लोकांनी त्यांना एक चांगला राऊंड ऑफ अप्लॉज आहे. अजित भुरे सर बसलेले आहेत, प्रसिद्ध निवेदक आणि दिग्दर्शक. सचिनचे तर मित्र आहेतच, पण जेव्हा हा सिनेमा मराठीत येत होता तेव्हा तुमची सरांना खूप मदत झाली आणि तुमच्याकडेही खूप किस्से आहेत त्यावेळेचे. काय सांगाल या मराठीकरणाबद्दल? मी तुम्हाला एकच सांगतो की हा माणूस कुठल्याही क्षेत्रात असता तरी सचिन तेंडुलकरच असता. कारण ज्या प्रकारचं प्रिसिजन त्याने या कामामध्ये वापरलेलं आहे, म्हणजे मी अनेक स्टुडिओजमध्ये बघितलेत आपल्यासारखे मोठमोठे आर्टिस्ट 1-1 तासाने गॅप घेणार, त्याच्यानंतर आपण पुन्हा काहीतरी करणार. सलग 3-3 तास 4-4 तास त्याने मेहनत घेऊन या सिनेमाच्या मराठी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. एक कुठली तरी बॅट होती, ती बॅट नेमकी 3 होती, 2002 साली खेळलेली बॅट, आणि त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. आणि त्याने ती पाहिली आणि तो म्हणाला की नाही, ही बॅट ती नाही आहे. आता खरं म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून एक बॅट दिसली असती, पण त्याने त्या असिस्टंटना सांगून ती बॅट जी 2002 साली वापरली होती तीच बॅट तेव्हा आणली आणि इतक्या मनापासून त्याने या मराठी चित्रपटासाठी काम केलं. त्यामुळे मी स्वतःला सुदैवी समजतो की मी याच्यावर काम करू शकलो. थँक्स. वा 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 वा. आजची तरुण पिढी खूप फॉलो करते सर तुम्हाला. या तरुण पिढीची खूप अपेक्षा असते की त्यांच्याशी तुम्ही काहीतरी बोलावं, त्यांना काहीतरी मेसेज द्यावा. काय सांगाल? आपलं यंग पॉप्युलेशन एकदम, पण यंग आणि अनहेल्दी पॉप्युलेशन हे डिझास्टर्स होऊ शकतं आपल्या देशासाठी. मी सगळ्यांना हीच विनंती करीन की ना, कुठचा तरी एक स्पॉट तुम्ही डिसाईड करा की मी खेळणार आहे. रोज आपण ज्या वेळेला जिममध्ये जातो त्यावेळेला ऑलवेज घड्याळाकडे बघतो आणि म्हणतो की आता 5 मिनटंच करणार आहे बास, किंवा 5 मिनटं आधी पण जितका वेळ असतो त्याच्या 5 मिनटं आधी पण बाहेर निघायला तयार असतो. पण सेम डोक्यात विचार येत नाही ज्यावेळेला डायनिंग टेबलवरती बसलो असतो. तो रोल तुम्ही बदला. जिममध्ये 5 मिनटं जास्त काढा, डायनिंग टेबलवरती मे बी 5 मिनटं कमी देऊ शकला तर कमी द्या. फिटनेस चांगला होईल. बॅलन्स करा डाएट आणि तुमचा वर्कआउट. मी हेच म्हणेन,
स्वच्छ भारत करूयाच, आणि त्याच्याबरोबर भारत स्वस्थ पण करूया. वा वा वा. तर आता या मंचावरती आपण या पोस्टरचं लॉन्च करणार आहोत. एका वेगळ्या पद्धतीनं पोस्टरचं अनावरण करणार आहोत. सचिन तेंडुलकर यांनी लहानपणी अनेक खिडक्यांच्या काचा फोडलेल्या असतील आणि ज्यांच्या काचा फुटल्या असतील त्यांनी त्याचा इतिहास म्हणून तशीच ती फुटकी काच ठेवली असेल की ही काच सचिन तेंडुलकरनी फोडलेली आहे. आता काय काचा फुटण्याचा संबंध नाही, कारण ते इतके मोठे खेळाडू झालेत. पण तुकडवाडीत ही एक काच उभी केली आहे सर आम्ही तुम्हाला फोडण्यासाठी स्पेशली. ही फुटणार आहे आणि मग त्यानंतर सरप्राईज रिव्हील होणार आहे. तर आता येत्या 26 मेला हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय. तर सर खूप छान वाटलं की तुम्ही या थुकरटवाडीमध्ये आलात. फार आनंद वाटतो की मी इथे आहे, तुमच्यासमोर उभा आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही मला तुमचं प्रेम दाखवलं आणि आदर दिला. फायनली हा शो की तुमचा परफॉर्मन्स उत्कृष्ट होता. खरंच मजा आली. मी हसर होतो इकडे, ते उगाच ॲक्टिंग नव्हती, मनापासून हसलो होतो. आणि थँक्यू सो व्हेरी मच. 300च्या जवळ आलेला आहात तुम्ही, त्यावेळेला थोडं फोकस करायला लागतं. मला माहिती आहे की तुम्ही अजून जास्त एंटरटेन कराल सगळ्यांना आणि असे मजेशीर क्षण द्याल सगळ्यांना. कारण जेवढे तुम्ही असे प्रोग्रॅम्स बघता, हसत राहतात, तुमचे टेन्शन्स थोडी दूर होत राहतात. तर तुम्हाला माझे बेस्ट विशेस आणि परत थँक्यू व्हेरी मच इकडे बोलवल्याबद्दल. तर झी मराठीतर्फे SL विजन आणि या मंचातर्फे सरांना मिळते एक आठवण भेट. तर मंडळी पुन्हा भेटूयात पुढच्या भागात नवीन पाहुण्यांसह याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या भारत दौरा.